तिथे नागपुरातील संविधान चौकात काल दुपारपासून सुरू असलेलं गोंडगोवारी समाजाचं आंदोलन अखेर स्थगित झालं। येत्या 10 तारखेला प्रशासनासोबत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडणार आहे। बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यास शिष्टमंडळानं पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय। दरम्यान आंदोलन स्थगित केलं तरी उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय। दुपारपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। तर आता आंदोलक हे घरी गेलेले आहेत, त्यामुळे आता वाहतूक देखील पूर्वपदावर आहे। आज आंदोलनाचा हा 12वा दिवस आहे। आपण बघू शकतो की जे 3 तरुण आहे मागच्या 11 दिवसापासून इथे आमरण उपोषणावर बसले। किशोर चौधरी असेल, सचिन चचाने असेल आणि चंदू कोहरे असेल, हे तिन्ही तरुण आज त्यांचा 12वा दिवस आहे आमरण उपोषणाचा। आपण त्यांना विचारूया, सरकारने आश्वासन दिलं, याआधी देखील तुम्हाला आश्वासन मिळालेलं आहे, काय पुढची भूमिका आहे? 10 तारखेपर्यंत तुम्ही वाट बघायला तयार आहे? 10 तारखेनंतर आंदोलनाच्या तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची काय भूमिका असेल? 10 तारखेला प्रशासकीय बैठक लावलेली आहे शासनाने आणि त्या बैठकीमध्ये जर समाजाच्या हिताचा तोडगा जर निघत नसेल आणि पुन्हा तेच अन्याय होत असेल तर त्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन छेडल्या जाईल। आणि या संविधान चौकामध्ये 10 तारखेच्या नंतर 10 लाखाच्या जनसमुदाय गोंडगोवारी जमातीचा हे उसळल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण नागपूर नाही तर त्यानंतर विदर्भातही चक्काजाम करण्यात येईल। काल नेमकं काय आश्वासन दिलं तुम्हाला राज्य सरकारने? राज्य शासनाच्या मार्फत आम्हाला एक पत्र मिळालेलं आहे का त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की 10 तारखेला प्रशासकीय बैठक लावून अटॉर्नी ऑफ जनरल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शिष्टमंडळासह आमचेही शिष्टमंडळ राहतील तिथं उपस्थित। त्या 1950च्या GR मधील दुरुस्ती करण्यासंदर्भात कायदेविषयक बाबी तपासल्या जाईल आणि त्याच्यावर तोडगा काढण्यात येईल। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।